मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आम्ही नेहमी लिस्टिकल्स करतो, तुम्हाला माहिती आहे, बेस्ट स्मार्टफोन्स अंडर 15, 20, 25,000. आधी म्हणजे 2 वर्षापूर्वीपर्यंत आपण बघत होतो की डॉमिनेट ह्या लिस्ट ज्या आहेत ना त्या Xiaomi, Realme हे फोन्स करायचे. पण हळूहळू ना आजकाल गेल्या 1-1.5 वर्षात मी असं बघितलंय Realme आणि Xiaomiचे जे फोन्स आहेत ना हे क्वचित येतात, पण त्यांना रिप्लेस करायला आता Infinix आणि टेक्नो आलेला आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे हा एक फार इंटरेस्टिंग शिफ्ट होतोय आणि त्याच्या मागं रिझन सुद्धा आहे, म्हणजे ब्रँड सुद्धा काम करतंय आणि जे एक मार्केट डायनॅमिक्स आहेत ते थोडे चेंज होत आहेत. पहिली गोष्ट, ह्यांना फायदा का होतोय Infinix आणि टेक्नो, आणि त्यांच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. कारण की Realme आणि Xiaomiचं जे एक कोर DNA असायचं की व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन्स द्यायचे, त्याच्यापासून ते दूर हटलेले आहेत. म्हणजे आता जर का तुम्ही Realmeचे नंबर सिरीज बघितला किंवा Redmiचे नोट सिरीज बघितले जे अतिशय पॉप्युलर असायचे, म्हणजे जर का तुम्ही 2017, 18, 19, 20, 21 या वर्षात बघितलं ना तर आमच्या लिस्ट मध्ये नेहमी सगळ्यात चांगले फोन्स म्हणजे हे असायचे, मिड रेंज मध्ये मी म्हणतोय. बट नॉट एनीमोर. आता ते काय करायला लागलेत माहिती का, हे जे दुसरे ब्रँड्स होते ते आता हायर प्राइस सेगमेंट मध्ये घुसायला लागलेत आणि ते म्हणतात की आता आमचं मार्केट शेअर आलेलं आहे, आता प्रॉफिट बनवण्याची वेळ आली आहे. आणि त्यामुळं त्यांनी एक गॅप क्रिएट केलेला आहे जिथे Infinix आणि टेक्नो येत आहे. आता Infinix टेक्नो ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं ना तर ह्यांची एकच पॅरेंट कंपनी आहे. इनफॅक्ट Infinix टेक्नो आणि आयटेल ट्रान्झियन होल्डिंग नावाची कंपनी आहे. आणि इंडियामध्ये जर का म्हणायचं झालं ना तर हळूहळू मागच्या 18 महिन्यात त्यांचा शेअर वाढतोय. का वाढतोय हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी नक्की थांबा. पण ऑलरेडी पाकिस्तान किंवा आफ्रिकामध्ये Infinix सारखे जे ब्रँड किंवा टेक्नो सारखे ब्रँड आहेत ना ते बरेच वरती आहेत. इनफॅक्ट टेक्नो नायजेरिया आणि केनियामध्ये नंबर 1 ला आहे. पाकिस्तानमध्ये Infinix सगळ्यात जास्त विकला जाणारा फोन आहे, म्हणजे टॉप 2, टॉप 3 मध्ये डेफिनेटली आहे. फिलिपिन्स, इंडोनेशिया ह्या कंट्रीजमध्ये त्यांचे शेअर डबल डिजिट्स मध्ये वगैरे आहेत. त्यामुळे दे आर डुईंग प्रिटी वेल. साऊथ ईस्ट एशियामध्ये काही कंट्रीज, आफ्रिकन काही कंट्रीजमध्ये दे आर डुईंग प्रिटी वेल. तर हा व्हिडिओ मी आता सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे विसरतात लोक. सबस्क्राईब नक्की करा, कारण की असे जे ॲनालिटिकल व्हिडिओज तुमच्यासाठी आणत असतो ज्याच्यामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते जी जनरली लोकांना माहीत नसते. तर सबस्क्राईब आणि बेल आयकन नक्की करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, डिस्क्लेमर, हा जो आहे ना व्हिडिओ तो स्पॉन्सर वगैरे केलेला नाहीये, पण मी हा एक शिफ्ट बघतोय गेल्या 1-1.5-2 वर्षात आणि ते मला तुम्हाला सांगायचं होतं. आता हा शिफ्ट का होतोय आणि जी जागा Xiaomi, Realme सारख्या ब्रँड्सने सोडलेली आहे आणि त्यांना पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, एक प्रीमियम ब्रँड होण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यामुळे ही जागा जी रिकामी झाली आहे ना त्याच्यामुळे लगेच Infinix म्हणा किंवा टेक्नो म्हणा, इव्हन टू अ लार्ज एक्सटेंट मी सांगू का मोटोरोलाने त्याचा फायदा घेतलेला आहे. पण हे जे ब्रँड्स आहेत ना टेक्नो आणि Infinix त्यांनी सुद्धा काय केलं माहिती का, पहिल्यापासून ते हार्डवेअर देत होते चांगलं, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे जर का तुम्ही 2018, 19, 20, 21 या वर्षात एखादा Infinixचा किंवा टेक्नोचा फोन घेतला ना तर भरभरून ब्लोटवेअर यायचे, थर्ड पार्टी ऍप्स यायचे, नोटिफिकेशन सारखे यायचे. ते आता त्यांनी केले. गेल्या 1.5 वर्षात त्यांनी हळूहळू 2024 पासून दोघांनी त्यांचे सॉफ्टवेअर क्लीन केलेत. म्हणजे लिटरली क्लीन UI एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो. अगदी थोडेसे थर्ड पार्टी ऍप्स असतात, नाहीतर जवळजवळ नाहीच. आणि लक्षात ठेवा ही गोष्ट जर का तुम्ही म्हणजे इतर मोठे मोठे ब्रँड बघितले, विवो, सॅमसंग, ऑप्पो, सगळ्यांमध्ये आजकाल भरभरून हॉट ॲप्स, हॉट गेम्स, हे ते ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण ह्या ब्रँड्सच्या मध्ये नाहीत. म्हणजे तुम्हाला चांगलं हार्डवेअर मिळतंय, क्लीन सॉफ्टवेअर मिळतंय आणि पैसे सुद्धा तुम्हाला कमी लागतायत. आणि त्यामुळे हे टियर 2, टियर 3 सिटीज मध्ये Infinix आणि टेक्नो सारखे ब्रँड वाढत चाललेले आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, जर का मी टेक्नो बघितला आणि Infinix बघितलं ना दोघंही सिमिलर फोन्स लॉन्च करतायत. म्हणजे त्यांनी 2 वेगवेगळे ब्रँड्स आहेत. आता टेक्नोची पोवा, कॅमॉन, स्पार्क आणि फॅन्टम सिरीज आहे. Infinixची हॉट, झिरो, नोट, स्मार्ट आणि GT सिरीज आहे. हा Infinix मध्ये GT सिरीज म्हणजे गेमिंगसाठी आहे, पण बाकी सगळे जर का तुम्ही बघितले ना सिमिलर फोन्स असतात आणि फंकी डिझाईन्स वगैरे असतात. असे भरपूर ते ट्रायल करतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन, कधी असं फ्युचरिस्टिक डिझाईन असे घेऊन येतात ते. पण मग ह्या व्हिडिओ का करतोय, म्हणजे तुम्हाला काय मी असं म्हणतोय का की Infinix किंवा टेक्नोचे फोन्स घ्या? हे बघा असं सांगतोय की आता हे जे फ्रिंज ब्रँड्स होते, फ्रिंज म्हणजे साईड लाईनला जे आधी असायचे ते आता मेन स्ट्रीमला येत आहेत. आणि हे फोन्स ऍक्च्युली घ्यायला आता हरकत नाही, कारण की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीही त्यांनी रिझॉल्व्ह केलेले आणि तुम्हाला प्राइस टू परफॉर्मन्स रेशो चांगला मिळतो. पण ह्यांचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स नक्की आहेत. फॉर एक्झाम्पल आता हे जे ब्रँड्स आहेत ना त्यांचे स्वतःचे सर्व्हिस सेंटर्स नाही. त्यांनी टायअप केलेला आहे, काल केअर नावाचं सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांच्याबरोबर केले आणि आफ्टर सेल सर्व्हिस जे आहेत ते इश्यू येतात. म्हणजे प्रत्येक ब्रँडचं कमी जास्त असतं, पण ह्यांचं सुद्धा तसंच आहे. सो रिमेंबर दॅट की जेव्हा तुम्ही हे फोन्स घेताय, जनरली आम्ही ऑनलाईन बराच रिसर्च करण्याचा प्रयत्न केला, Infinixचे एवढे कंप्लेंट्स वगैरे येत नाहीत. पण हे सुद्धा
आम्ही बघितलेलं आहे की आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये बरेच लोकांना त्याचे कंप्लेंट सुद्धा आहेत. सो रिमेंबर दॅट. दुसरी गोष्ट अशी आहे, सॉफ्टवेअर क्लीन केलेलं आहे, पण सॉफ्टवेअर अपडेट्स ह्या बाबतीत त्यांना म्हणजे मला वाटतं अजून इम्प्रूव्हमेंट डेफिनेटली पाहिजे. आता सुद्धा जर का लेटेस्ट एखादा फोन बघितला तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 किंवा 2च वर्षाचे अपडेट्स वगैरे मिळतात. आय थिंक मिनिमम थ्रेशोल्ड इवन फॉर 15,000 रुपी फोन माझ्या हिशोबाने 3 वर्षाचे कमीत कमी अपडेट्स मिळायला पाहिजे. तर ती एक डेफिनेटली गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा, अपडेट्स वरती तुम्हाला भरपूर मोठी टीम लागते. अजून एक गोष्ट जी अवघड असते, जे ह्या ब्रँड्सना थोडी बहुत जमत नाही, आणि ती म्हणजे कॅमेरा जे अल्गोरिदम्स असतात. ह्यांचे जे कॅमेराज आहेत ना, ते माझ्या हिशोबाने ठीक ठाकच आहेत. हे बघा, रिअलमी रेडमीचे सुद्धा चांगले मच्युअर झाले, त्यांचे फोटोज कधी असे खराब येणार नाही, ह्याचं ते आपण पूर्णपणे सांगू शकत नाही. त्यामुळं आफ्टर सेल सर्व्हिस, कॅमेरा आणि सॉफ्टवेअर अपडेट्स ह्या बाबतीत ह्यांना डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. पण जर का परफॉर्मन्स म्हटला, डिस्प्ले म्हटला, लुक्स म्हटले, फीचर्स जे असतात आतमध्ये फोनचे ते म्हटलं, म्हणजे तुम्ही विचार करा 20,000च्या फोनमध्ये तुम्हाला LPDDR5X रॅम टाईप आणि UFS 4.0 वगैरे स्टोरेज टाईप देतात. म्हणजे इतर सगळ्या सेन्सर्स, कनेक्टिव्हिटी, दिसायला, डिस्प्ले सगळ्याच्या बाबतीत जबरदस्त आहे. पण हे जे 3 गोष्टी सांगितल्या ना, त्याच्यामध्ये डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट पाहिजे. अँड आय थिंक दे आर वर्किंग ऑन इट. म्हणजे मी बघतोय की गेल्या 1-1.5 वर्षात हळूहळू हे दोन्ही जे आहेत ना, ते पुढे येत आहेत. एवढंच नाही, टेक्नोने एक फ्लिपेबल फोन सुद्धा लॉन्च केलेला आहे. मी MWC मध्ये गेलो तेव्हा त्यांनी वर्ल्ड्स थिनेस्ट फोन दाखवला. लिटरली एवढा पातळ, म्हणजे कन्सेप्ट फोन होता, पण त्याच्यावरती सुद्धा ते काम करतायत. म्हणजे R&D चाललेली आहे, नवीन नवीन गोष्टी ट्राय करतायत. त्यामुळे दे आर ट्राइंग टू डू बेटर. त्यामुळे नक्की जर का तुम्ही मेनस्ट्रीम ब्रँड्स कडे बघत असाल तर ह्यांच्याकडे सुद्धा बघा, आणि बहुतेक तुम्ही पैसे वाचवाल, यू विल गेट अ गुड फोन. सो हेच बेसिकली हाच हेतू होता ह्या व्हिडिओचा, की तुम्हाला सांगायचं की इन्फिनिक्स अँड टेक्नो आर डुईंग बेटर, बट देर आर एरियाज दे स्टील नीड टू डू बेटर. आता हे सगळं मी बोललेलं आहे, पण तुमच्याकडे इन्फिनिक्स किंवा टेक्नोचा फोन असेल तर तुमचा एक्सपिरियन्स ह्या ब्रँड्स बरोबर कसा आहे हे नक्की सांगा. आणि माझ्या हिशोबाने जे चांगले फोन्स आहेत ते मी टॅग करतोच आहे. नक्की जाऊन बघा इफ यू इंटरेस्टेड इन बाईंग अ गुड फोन इन दॅट मिड रेंज सेगमेंट. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.